विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अकॅडमीमध्ये तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन शिकवलंय का? मला कमेंट करून सांगा. आणि खरं बोलायचंय लक्षात घ्या. मला माहिती आहे जेईई आणि नीटसाठी ज्या अकॅडमीज आहेत ना, त्या अकॅडमीजमध्ये ते तुम्हाला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन शिकवतायत. बरोबर आहे. जेईईचा पेपर असू दे, नीटचा पेपर असू दे, कमी वेळात फास्ट कॅल्क्युलेशन करायचंय. लॉगची काय गरज आहे? अरे शिकवतच नाहीत. पण बोर्डची एक्झाम लॉग टेबल विदाऊट लॉग टेबल पॉसिबल आहे का? नाही. लॉग टेबल हे वापरावंच लागेल. मान्य आहे सगळ्या ठिकाणी नाही वापरायला लागत. पण कॉस इन्व्हर्स कसा बघणार? साइन इन्व्हर्स कसा बघणार? इन्व्हर्स कसा बघणार? आता मी तुम्हाला सांगू का, की मी जो व्हिडिओ आपल्या ॲप्लिकेशनवर फ्री ठेवलाय तुमच्यासाठी, तो तुम्हाला इमिडिएटली बघायचा आहे. मी काय माझा प्लॅन अगोदर सांगतो तुम्हाला मी. घाई नाही, बिलकुल घाई नाही. मग पहिल्या दिवशी मी काय करणार आहे सांगतो, की सिंपल साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स बघायचं. दुसऱ्या-तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, स्क्वेअर रूट, क्यूब रूट हे तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर अँटी लॉग. हां, अँटी लॉग. तुम्ही म्हणाल, की "सर येतंय की आम्हाला लॉग आणि अँटी लॉग बघायला?" हां, तुम्हाला तेवढंच येतंय. माझ्या अनुभवातून सांगतोय. इन्व्हर्स जमतोय का? स्क्वेअर रूट जमतोय का? क्यूब रूट जमतोय का? नाही जमत. पण लॉग आणि अँटी लॉग बघताना सुद्धा कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत? मी तुम्हाला सांगतो. मी क्लिअरली पण पहिलं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पहिल्यांदा करा. स्कॅन करा. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्ही आता एका वर्षानंतर सीईटीची बॅच देणार असाल, टेस्ट किंवा आजची एक्झाम देणार असाल, रोज थोडा-थोडा वेळ काढायचा. 5 दिवसात तुमचं लॉग कॅल्क्युलेशन मी परफेक्ट करून देतो. म्हणजे बघा, तुम्ही 2026 चे ॲस्पिरंट असाल, म्हणजे आता सीईटी द्यायची तर तुम्हाला पहिला बोर्डची एक्झाम द्यायची लॉग कॅल्क्युलेशन लागणार आहे. 5 व्हिडिओमध्ये आणि मी माझी स्ट्रॅटेजी फिक्स ठेवली. काय माहितीये का? कॉस इन्व्हर्स बघताना मी कॉस इन्व्हर्स बघताना मी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधलं पुस्तकातलं न्यूमेरिकल घेतलंय. गंमत सांगू का? निगेटिव्हचं मुलं माझ्याकडे येतात बरं का. मी विचारतो, "लॉग टेबल जमतंय का?" "होय, जमतंय की" म्हणतात. मग मी त्यांना काय प्रश्न देतो का? हा विचारतो. "कॉस थिटा इक्वॉल्स टू -0.5237 चल याचा आता थिटा कसा काढायचा?" मुलगा तयारीत असतो बरं का. पण प्रश्न विचारला की "सर हे नाही जमत." "मग काय जमतंय?" "फक्त मला लॉग आणि अँटी लॉग हे मी शिकवलंय." बघा तुम्ही व्हिडिओमध्ये मी हे शिकवलंय आणि बेस्ट मेथडनं, साध्या मेथडनं शिकवलंय. मग मी तुम्हाला सांगतो टॅन थिटाचा फॉर्म्युला असतो व्ही स्क्वेअर अपॉन आर-जी. तर हे रोटेशनल डायनामिक्समध्ये व्ही-आर-जी दिले थिटा काढायचंय. मग टॅन इन्व्हर्स काढला पाहिजे. टॅन इन्व्हर्स, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स हे मी पहिल्या लेक्चरमध्ये शिकवलंय. मग आता काय करायचंय? ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय. ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की स्टोअर ऑप्शनमध्ये जायचंय. स्टोअर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट अजून एक रिक्वेस्ट करतोय. आता 2 मिनिटं आत्ताशी फक्त झालेत बरं का. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय. काय सांगतो? तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करताना तुम्ही तुमच्या नावासमोर 2027 टाका. जर तुम्ही नवीन असाल तर. आणि मी तुम्हाला सांगतो उद्या 26 जानेवारी आहे बरं का. आता तुम्ही हा व्हिडिओ मी इमॅजिन करतोय. 26 जानेवारीलाच बघताय म्हणजे समजून घ्या. आज सुट्टी आहे क्लासला मला. मला फ्री वेळ आहे. तुमच्या ह्याचे ॲप डाउनलोड असेल तेव्हा मी पर्सनली तुम्हाला कॉल करणार. मी तुम्हाला सांगतो मी पर्सनली तुम्हाला कॉल करणार आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला नाव सेव्ह करा. तुमच्या नावासमोर 2027 फक्त टाइप करा बरं का. स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फिनिक्स बॅच दिसेल. फिनिक्स बॅचमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशनचा सेपरेट फोल्डर दिसेल. त्यातला पार्ट 1 बघा. ओके. बरं आता माझं ऐका तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. आमचा WhatsApp ग्रुप सुद्धा तुम्ही जॉइन करा. नक्की जॉइन करा बरं का. बरं. सुरुवात कशी करायची आहे? मी तुम्हाला सांगतो. लॉग कॅल्क्युलेशन सोडून दुसरा पॉइंट मी जरा बोलतोय बरं का. सध्या काय झालंय, की 11th स्टँडर्डमध्ये म्हणूया आपण, बऱ्यापैकी काहीच झालेलं नाहीये. मान्य केलं पाहिजे बऱ्याच मुलांनी लक्षात घ्या काहीही केलेलं नाहीये. वेळ कुठे गेला कळालंच नाहीये. क्लासेसमध्ये पहिले 3 महिने मज्जा आली. सोप्पं सगळं भारी वाटत होतं. नंतर जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स घ्यायला सुरुवात झाली. काहीच कळेना झालंय. त्या दरम्यान डमी कॉलेज त्याच्या टेस्ट तर बघूनच लिहिलेल्या आहेत. म्हणजे तोही अभ्यास झाला नाहीये. काही ठिकाणी न बघता लिहायला लावलेत पेपर. तिथं तर वाट लागली पूर्णपणे कारण लिहायलाच जमलेलं नाहीये. शॉकिंगली कॉलेजचं टायमिंग आणि क्लासचं टायमिंग मॅनेज करताना पेपरला वेळ पुरला नाहीये मुलांना. मी एका स्टुडंटला भेटलो. तो म्हणला, "सर 3 तासापैकी आम्हाला 1च तास देण्यात आला." म्हणलं, "का?" अकॅडमीतून लवकर सोडलंच नाही आणि कॉलेजमध्ये गेल्यावर कॉलेजवाले काय म्हणले, "हां, 12ला पेपर संपणार आहे." मग अशा पण गोष्टी घडल्यात. 11वीचं टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, प्लॅन करायचंय तुम्हाला. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो 11वीचं सगळं करण्याच्या ऐवजी ट्रिगो 2 करणं गरजेचं आहे. फ्री ठेवलंय. पण फ्री ठेवलंय ते सह्याद्री 2027 या बॅच मधले व्हिडिओ मी फ्री ठेवलेत बरं का. दोन्ही बॅचेस सेमच आहेत.
माझ्यावर विश्वास ठेवून गेल्या वेळी ज्यांनी सह्याद्री 2027 बॅच घेतले त्यांना तर सगळ्या बॅचेस मिळणारच आहेत बरं का. आणि नवीन मुलं फिनिक्समध्ये येतात त्यांना सुद्धा ते सगळे बॅचेस मिळणारच आहेत लक्षात घ्या. बरं. मग ट्रिगो टू ॲट एनी कॉस्ट केलं पाहिजे. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हे केमिस्ट्री मधलं केलं पाहिजे. आणि फिजिक्स मधलं ग्रॅव्हिटेशन पासून सुरुवात करा. तुम्हाला आयडिया येत जातील की फॉर्म्युले डिराईव्ह कसे करायचे आहेत, एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. मग प्लॅन कळाला तुम्हाला. पण हे सगळं मी करतोय, पण मी लॉगवर का भर देतोय? मला का 5 दिवस, 1 आठवडा लॉग द्यायचा आहे? फिजिक्सचा कुठला टॉपिक सुरू केलाय का? नाही केला अजून. केमिस्ट्री केलंय का? नाही केलं. मॅथ्सचे थेरम थांबवलेत मी. का थांबवलेत? मी याचं रिझन देतो. बघा, मला तुमच्याकडून लॉग कॅल्क्युलेशन परफेक्ट करायचे आहेत. मला तुमच्याकडून की नाही लॉग कॅल्क्युलेशन्स परफेक्ट करायचे आहेत. का? सांगतो. कारण फिजिक्सला सांगतो लक्षात घ्या 16 टॉपिक आहेत. ओके. तुम्हाला बोर्डची प्रिपरेशन करायची आहे. फिजिक्सला 16 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये प्रचंड न्यूमेरिकल्स आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये खूप न्यूमेरिकल्स आहेत. आणि मला एक तुम्हाला सांगायचंय. पहिली गोष्ट म्हणजे की त्याची रिव्हिजन कशी करायची. जर मला लॉग कॅल्क्युलेशन परफेक्ट येत असतील, तर माझी रिव्हिजन फास्ट होणार. का? मी ते न्यूमेरिकल रीड करणार, वाचणार, फॉर्म्युला आठवणार. फॉर्म्युला आठवला की माझं काम झालं. ओके. मला कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करायची गरज नाहीये, कारण मी आत्ता ते परफेक्ट करणार आहे. इतर मुलांचं काय होतं माहितीये का? पहिली गोष्ट फॉर्म्युले पाठ नाहीयेत. ओके. ते करण्यात वेळ घालवणं. केले फॉर्म्युले पाठ, लॉगची भीती वाटते. मग ही भीती दूर करायची आहे. म्हणजे आपल्याकडे एक परफेक्ट प्लॅन आहे रे. मी तुम्हाला सांगतो, असले छान ॲडमिशन्स मला मिळालेत फिनिक्स बॅचमध्ये तुमच्यासारखी मुलं. ओके. की बास आता जेईई, सीईटी करायची आहे. तो तणाव नकोय. मी तुम्हाला सांगू का? इथं ना लाखो रुपयाचं नुकसान होतंय मुलांचं. अरे आर्थिक जाऊ दे रे, मी म्हणतो आर्थिक जाऊ दे. मी काय म्हणतो माझ्याकडे एका आलेले पालकांचा डायलॉग सांगतो. त्यांची मुलगी तणावात होती. ते पालक म्हणले, "तू पैशाचा विचार करू नको. तू आमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे. तू आनंदाने अभ्यास केला पाहिजे. जेही राहतंय ना राहू दे. त्याचा तणाव नकोय." पण एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या पालकांशी ही गोष्ट डिस्कस केली पाहिजे. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ॲप डाउनलोड करा. मी तुमच्याशी बोलेन. आपण बोलूया. प्लॅन करूया. पण तो प्लॅन मी YouTubeवर पण सांगतोयच, की काय लॉग अगोदर परफेक्ट केला, की केमिस्ट्रीला पण उपयोग होणार आहे. फिजिक्सला पण उपयोग होणार आहे. क्विक रिव्हिजन होणार आहे. पुन्हा फायनली लॉगच्या कॅल्क्युलेशनला वेळ द्यायची गरज लागणार नाहीये. मग सुरुवात आजपासून करा. आता मी तुमची 5-7 मिनिटं घेतली का? तर घेतली. 7 मिनिटं मी तुमची घेतली. मग आता मी रिक्वेस्ट करतोय. मी एकटा नाहीये. YouTubeवर जे बेस्ट चॅनल आहेत ना, मी सगळे तुम्हाला सांगणार आहे. मी सांगतो त्यांना फॉलो करा. ओके. डोळे मिटून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकताय बरं का. म्हणजे सुरुवातीपासून बरं का. म्हणजे तुम्हाला ना मी एक प्लॅन देणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बॅचमध्ये तुमचं पाठांतरच मी बंद करून टाकणार आहे. स्टडीचं एक स्ट्रक्चर बदलायचं आहे आपल्याला. आपल्याला ठरवून अभ्यास करायचा आहे. सगळ्यात इम्पोर्टंट आपल्या बॅचमध्ये भरमसाठ तुमच्या टेस्ट होणार आहेत. रँकर टेस्ट सीरीज असणार आहे, ती वेगळी असणार आहे. इलाइट टेस्ट सीरीज असणार आहे, ती वेगळी असणार आहे. ग्रुप टेस्ट ती वेगळी असणार आहे. फुल लेंथ टेस्ट त्या वेगळ्या असणार आहेत लक्षात घ्या. मग काय पाहिजे अजून? सगळ्याच गोष्टी बेस्ट होत आहेत. आणि सगळ्यात इम्पोर्टंट तुम्हाला माझं टीचिंग आवडतंय. का माहितीये का? मी IITian नाहीये. मी युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट नाहीये. मी तुमच्यासारखा आहे. तुमच्या अडचणी मला माहिती आहेत. हां, तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर असाल, तरी तुम्हाला माझं आवडतंय. मला माहिती आहे. कारण तुम्हाला कुणाला काय शिकवायचं कसं मला माहिती आहे. पण डेमो लेक्चर्स बघा. ॲप डाउनलोड करा, आम्हाला कॉल करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.